नमस्कार मैत्रिणींनो. आणि आजच्या दिवसाची सुरुवात हे मला सगळं लवकर आवरून राहिलं होतं. मुलं झोपलेली होती, अजून मिस्टरही झोपलेले होते. आज नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं ठरवलेलं होतं आणि शिवाय मुलांचा आणि मिस्टरांचा डबाही करायचा होता. त्याच्यामुळे भाजी भाकरी पण करायची होती आणि नाश्त्याला आज काहीतरी वेगळं करायचं असं ठरवलेलं होतं. त्याच्यामुळेच माझी खूप लगबग होती. बऱ्याचदा मला सुरीचा चिरण्यासाठी वापर करावा लागतो की म्हणजे मला ती सवयच आहे. आणि म्हणून आज डब्यासाठी ढोबळी मिरची आणि भेंडीची भाजी करण्याचं ठरवलेलं होतं. म्हणून मी भोपळी मिरची आधी सर्वप्रथम सगळ्या व्यवस्थित धुवून घेतल्या आणि कढई मी ऑलरेडी ठेवलेलीच होती, कारण कढई जरा चांगली गरम झाली असते ना की भाज्या पटकन त्या चांगल्या फ्राय होतात. आणि बऱ्याचदा भोपळी मिरची अनेक प्रकारे केली जाते, म्हणजे भरून पण करतात, पण मी तशी न करता, कारण म्हणजे आमच्या घरामध्ये तशी शक्यतो कोणालाही नाही आवडत. म्हणून मी ती कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, भोपळी मिरची पण बारीक, एकदम बारीक चिरून तशीच सुकी भाजी शेंगण्याचं कूट वगैरे यूज करून मी करते, की जेणेकरून आम्ही तांदळाची भाकरी करतो, त्याच्यामुळे तांदळाच्या भाकरीबरोबर अशी सुकी भाजी खाणं कधीही चांगलं म्हणजे आमच्या घरी आवडतं. आणि त्याच्यामुळे माझी लगबग चालू होती. मला वेळेवर भाज्या किंवा कांदाही चिरण्याची अजिबात सवय नाही आहे. त्याच्यामुळे मला सुरीनंच पटापट चिरता येतं आणि चिरणं मला ते सोपं वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. आणि म्हणून अशी माझी सगळी तयारी चालू होती. मुलं अजूनही झोपलेली होती आणि मी भाज्या चिरून घेण्याच्या नादामध्ये तर होतेच, पण शिवाय ना हा माझं चॅनलचा नवीनच अनुभव असल्यामुळे ना माझ्याकडे काही अजून स्टँड वगैरे काही नाही आहे. परंतु तो मोबाईल हँडल करताना फारच मुश्किल होत होती आणि त्या मोबाईलचा अँगल नेमकं शूटिंग करताना कसा घ्यायचा तो ॲडजस्ट करण्यामध्येच माझा बऱ्यापैकी वेळ जात होता. आणि मला पण हारायचं नव्हतं, मला प्रयत्न तर करायचा होता की नेमकं कोणत्या अँगलमध्ये व्यवस्थित येतं आहे ते मी बघण्याचा प्रयत्न करत होते आणि शूटही करायचा प्रयत्न करत होते. त्याचबरोबर मला लाईटचा इफेक्ट पण कसा काय पडतो आहे ते माझे मी सगळे प्रयोग करून बघत होते. इकडे स्वयंपाक तर करायचा होता, पण तरी माझं आपलं तरी पण अँगल सेट करणं हे चालूच होतं की बाबा सगळं व्यवस्थित येतं आहे का. आणि एकीकडे मला हेही तयारी करायची होती. पण मग एकदा आपण जे एखादं सुरू केलेलं आहे तर ते शिकवायला तर कोणीच नाही आहे, परंतु इकडे ती म्हणजे अनुभव घेऊन प्रयत्न करून अँगल व्यवस्थित कुठल्या बाजूने शूटिंग व्यवस्थित होतं आहे व्हिडिओचं हे पाहून मी करत होते. तर मैत्रिणीनं एक लक्षात ठेवा की टोमॅटो आणि शिमला मिरची चिरत असताना कधीही त्यातल्या बिया ज्या असतात त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि मगच टोमॅटोसुद्धा कुठल्याही भाजीला घाला पण बिया या काढून टाकायच्या. आणि शिमला मिरचीचं पण तसंच आहे, त्याच्यामुळे मी त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकते. आणि त्याच्यामुळे माझी भाजीची तर तयारी चाललेलीच होती की याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मला 2 भाज्या खरं तर करायच्या होत्या, कारण माझा मुलगा आर्यन हा भोपळी मिरची अजिबात खात नाही. मग त्याच्यासाठी मला भेंडी करायची होती आणि यांना भोपळी मिरचीची सुकी भाजी करायची होती, टोमॅटो आणि कांद्यावरती परतलेली शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. आणि त्याच्यामुळे माझी ती तयारी चालू होती. कारण बऱ्याचदा कसं होतं की मग प्रत्येकाच्या आवडीचं करत बसलं ना की थोडा वेळही जातो आणि इतर वेळी गोष्ट वेगळी असते. परंतु आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ करायचा आहे या गोष्टीचा म्हटल्यानंतर फारच गोंधळून जायला होतं की नेमकं काय करतो आणि काय नाही. आहे तर हे काम रोजचंच, पण तरीसुद्धा ते कसं करायचं ते लक्षात येत नव्हतं. थोडंसं मैत्रिणी सगळ्यांनी समजून घ्या, माझी नवीनच सुरुवात आहे आणि करायचा प्रयत्न करते आहे, पण मी हारणार मात्र नक्की नाही आहे. आता तुम्हाला जसं म्हटलं होतं की मी नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं आज करायचं ठरवलेलं होतं. मी काय केलेलं होतं नाश्त्यासाठी घावण्याचं पीठ मी चक्कीवरती दळून आणून ठेवलेलं होतं आणि आज मुलांना मस्तपैकी म्हटलं आमच्याकडं घावणीच करावी नाश्त्याला. आणि खोबऱ्याची चटणी मी नंतर करणार होते, कारण मुलं अजून काही उठलेली नव्हते आणि हे पण उठलेले नव्हते. त्यापूर्वी मी घावणे हे असं करायला घेतले आणि त्याच्यामुळे मी तो तवासुद्धा ऑलरेडी गॅसवर ठेवलेला होता. तो बिडाचा असल्यामुळे ना थोडासा तापायला वेळ लागतो, ते तापल्याशिवाय घावणे काही व्यवस्थित येत नाहीत. इकडे पुन्हा परत माझी भाजी तयारी चालू होती, कारण भोपळी मिरची भरपूर होत्या आणि त्याच्यामुळे त्या माझं शक्यतो असंच असतं की त्या बारीक चिरल्या जाव्यात. आणि तो तसाच माझं इकडे कामही चालू होतं, दुसरीकडे मी म्हणजे घावणं पण करायला टाकलेलं होतं. अशी मैत्रिणी सकाळी इतकी घाई गडबड असते ना, कारण जवळजवळ 8:30-9 वाजता मिस्टरांना निघायचं असतं, त्यानंतर मुलांना शाळेमध्ये निघायचं असतं. त्यात माझी छोटी मुलगी असल्यामुळे ती उठायच्या अगोदर मला बऱ्यापैकी तयारीही करून घ्यायची असते, कारण नंतर मग सगळेच गडबड गोंधळ होऊन जातो. आणि मला जसं म्हटलं की मला वेळेवर चिरायची खाली बसून सवय नसल्यामुळे आहे ना, तो उभ्याने सगळ्या भाज्या ओट्यावरती चिरायच्या, मग तो कांदा असू दे वगैरे सवय आहे. आता बघूया, माझं पहिलंच घावणं मी टाकलेलं होतं ते कसं कितपत तयार झालं आहे ते, कारण पहिलं घावणं निघताना कधी कधी थोडासा प्रॉब्लेम होतो.
पण आता मला सवय झाली आहे. पहिल्यांदा मला येत नव्हतं घावणं आणि ते भिडं पण होतं, ते नवीन मी घेतलं, परंतु ते कशाप्रकारे तयार करून घ्यायचं घावण्यासाठी त्याची पण मी मैत्रिणीनंतर तुम्हाला मी प्रोसिजर सांगेन. आणि मी अशा तऱ्हेने ते घावण्यावरचं प्लेट इकडं घावणंही चालू होतं करायचं आणि इकडे भाजीची पण तयारी चालू होती. आणि त्याच्यामुळे मग मी ह्या सगळ्यामध्ये माझं एक सांगायचं राहून गेलं की मला व्हिडिओ एडिटिंग करताना फारच प्रॉब्लेम येतो, कारण मी ज्या ठिकाणी राहते तो थोडासा रुरल भाग असल्यामुळे तसं शिकवायला किंवा टेक्निकल इश्यूज काही सांगायला कोणी नाही आहे. मी प्रयत्न तरी करतेच आहे. हे बघा, मग पुन्हा एकदा म्हणजे आता हा अँगल घेऊन बघूया बाबा येते का व्यवस्थित, हा असा सतत माझा प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे मैत्रिणी मला सगळ्यांनी समजून घ्या. कधी कधी कसं असतं की आपल्याला भलेही सगळ्या गोष्टी येतात असं वाटत असतं, परंतु हा व्हिडिओ नवीन चॅनल सुरू करण्यात त्याच्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं की नुसतं व्हिडिओ करून चालत नाही, तर तो व्यवस्थितही करावा लागतो. आणि सुरुवातीला काय आपण सगळे इन्व्हेस्टमेंट करून रिंग लाईट म्हणा किंवा चांगल्या प्रकारचे स्टँड वगैरे घेण्याचा प्रश्न येत नाही. तर मी तरी पण मग असंच मग खिडकीला मोबाईल लावून तो अँगल घेण्याचा प्रयत्न करते आहे. आता माझी भोपळी मिरची, कांदा वगैरे आणि टोमॅटो पण चिरून झालेला होता, घावणं पण झालेलं होतं. आता ते बघूया तिथे निघालं आहे का व्यवस्थित, कारण चारी बाजूने ते व्यवस्थित निघालेलं आहे. माझा हाताने मोठा प्रयत्न असतो, एकदा का पहिलं घावणं व्यवस्थित निघालं ना मैत्रिणींनो. आता हे सुद्धा उठलेले होते आणि